सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभप्रभात. दत्त माझा मी दत्ताचा. श्री दत्तप्रबोध. अध्याय 38. गोरक्ष व कानिफाची भेट. गोरक्षाला योगस्थिती देऊन चरपटाबरोबर नाथ यात्रेला निघाले. त्यांच्याबरोबर वाटेत भेटणारे अनेक योगीही यात्रेत सामील झाले. ठिकठिकाणी तीर्थक्षेत्र पाहत तिथे थोडे थोडे दिवस निवास करीत चरपट, चौरंग आणि मच्छिंद्र मल्लाळ देशास येऊन पोचले. मल्लाळ देश तीर्थांबाबत प्रसिद्ध होता. अनेक प्रकारची पवित्र क्षेत्र तिथं होती. द्वादश मल्लाळ द्वादश स्थान म्हणून प्रसिद्ध होता. तो प्रदेशच अद्भुत होता, अतर्क्य होता, विलक्षण होता. इथं स्त्री राज्य होतं. सर्व राज्यकारभार, दैनंदिन व्यवहार स्त्रियाच करीत. परिपूर्ण स्त्री राज्याचा तो आदर्श होता. तिथल्या स्त्रिया पुरुष दर्शन घेत नसत. वायुसुताचा भुभुक्कार तिथं होत नसे. तिथले पुरुष वीर्यहीन होते. सगळ्या स्त्रियाच उपजत असत. त्यामुळे कन्या परिवार अधिकच वाढत होता. त्या राज्यात पुरुष टिकणं अशक्य होतं, म्हणून पुरुषांना त्या अधिकाधिक जपत असत. अलभ्य पुरुषाची प्राप्ती त्यांच्या दृष्टीनं महान विपत्ती होती. पण अशा स्त्री राज्यात दैवत आणि तीर्थ मात्र अपार होती. याच तीर्थांच्या दर्शनाला योगेश्वर आले होते. त्या राज्यातील स्त्रिया अत्यंत कामुक होत्या, अनिवार होत्या. त्या आपल्या सौंदर्यानं, विषय वासनेनं पुरुषाला भुरळ पाडून शक्तिहीन करत असत, आपल्या कब्जात घेत असत, आपली विषय वासना पूर्ण करून घेत असत, स्वामिनी बनत असत. या सर्व गोष्टी मच्छिंद्रनाथांच्या कानी आल्या. आपण भलत्याच ठिकाणी येऊन पडलो हे त्यांनी ओळखलं. मनात कसलासा निश्चय करून त्यांनी चरपट चौरंगाला आज्ञा दिली की तू इथंच थांब, माझी वाट बघ, मी पुढे जातो, काय आहे ते पाहतो. पुढला देश अतिशय कठीण आहे असं म्हणतात, म्हणून मी तुला बरोबर नेत नाही. तू या स्थळी राहूनच भिक्षाटन कर, इकडे तिकडे जाऊ नको, कुठल्याही मोहाला बळी पडू नको. मच्छिंद्रनाथा, जराही विलंब न लावता, कुठेही न गुंतता परत या, मी तुमची वाट पाहतो आहे. मला दिनाला तुमच्याशिवाय कुणाचाच आधार नाही. अनाथनाथा, या चरपट चौरंग्याची उपेक्षा न करता, त्याला न झिडकारता माघारी या. चरपट चौरंग्या, मी लवकर येतो, तोवर तू सांभाळून राहा, असं म्हणून मच्छिंद्रनाथ तिथून निघाले. महापट्टण गावात आले. तिथल्या तीर्थात त्यांनी स्नान केलं, मोठ्या भक्तिभावानं देवाचं दर्शन घेतलं आणि पुढल्या क्षेत्री प्रयाण केलं. ते पोहोचले तेव्हा भर माध्यान्नाची वेळ होती. मच्छिंद्रनाथांनी भिक्षा मागितली आणि भोजन उरकलं. हाती किंगरी घेऊन ती वाजवीत मुखानं जयघोष करीत ते हिंडत होते. असे हिंडत हिंडत ते स्त्रीपट्टणाला आले. स्त्रीपट्टणाचं वैशिष्ट्य म्हणजे त्या देशात सैनिकही स्त्रियाच होत्या, द्वारपालही स्त्रियाच, सगळी पुरुषांची कामं स्त्रियाच करत होत्या. जयघोष गात चाललेले मच्छिंद्रनाथ पहारेकरी स्त्रियांनी पाहिले. त्यांची ती उंच धिप्पाड राजबेंडी तेजस्वी मूर्ती पाहून त्याही मंत्रमुग्ध झाल्या, मोहित झाल्या. त्यांनी त्वरेनं राजवाड्यात वर्दी दिली की आपल्या राज्यात एक अतिशय सुस्वरूप देखणा पुरुष आला आहे. ती वर्दी ऐकताच त्या देशाची अधिपती राणी मंजुळा आपली दिव्य वस्त्रभूषण लिहून साज शृंगार करून मच्छिंद्रांना सामोरी गेली. तिचं मन त्यांच्या भेटीला अत्यंत उतावीळ झालं होतं. तिने आपल्या हातांनी त्यांची पूजा केली, त्यांना स्नान घातलं, त्यांची मंजुळ स्वरात स्तुती स्तोत्र गायले आणि भरजरी पालखी आणून त्यात त्यांना बसवलं. चौऱ्या ढाळत राजवाड्यात नेलं आणि राजसिंहासनावर बसवून त्यांची पुन्हा राजपूजा केली. अशा प्रकारे रोज नित्यनेमानं पूजा अर्चा करून सतत त्यांच्या सहवासात राहून त्यांना आपल्या मोहक मादक हालचालींनी उत्तेजित करून राणी मंजुळेनं त्यांना आपलंसं केलं. आपलं अंकित बनवलं. कामवासनेची ही काळजिव्हा असलेली मगरी एकदा का झडप घालून बसली की तिची मगर मिठी कधीच सुटत नाही. ती मोहकामिनीची अस्वली बनून गुदगुल्या करत प्राणांचं हरण करते. स्त्री म्हणजे खरी दारुण विषय शिखा. ती पुण्यकानन जाळून टाकते. तसंच त्या मंजुळेनं मच्छिंद्रनाथांच्या तपश्चर्येचं केलं. एका यक्कश्चित स्त्रीच्या मोहापायी हा योगी तपश्चर्येला आचवला, मोहवला गेला, दीन झाला, योग साधना विसरून गेला आणि पूर्णपणानं तिच्या अधीन झाला. तिच्या सहवासात रममाण झाला, रतिसुखात मग्न झाला. दिवसा मागून दिवस उलटले, वर्ष लोटली. इकडे हा चौरंगी गुरुची वाट पाहत तळमळत होता. डोळ्यात प्राण आणून बसला होता. चातकासारखी वाट पाहत होता. गुरुला मात्र कशाचीच शुद्ध नव्हती. तो प्रेमळेच्या सहवासात सुख उपभोगीत होता. मोठ्या आनंदानं प्रेमळा मच्छिंद्राबरोबर संसार करत होती.
या सुखात भर पडून मंजुळेला मच्छिंद्रापासून एक मुलगाही झाला. या मुलाचं नाव मेनी असं ठेवण्यात आलं. हा पुढे अतिशय कीर्तिवंत झाला. हे सारं सुख उपभोगत असताना नाथांना आपल्या शिष्याची थोडी थोडी आठवण होती. त्यांच्याबद्दलचा सारा वृत्तांत मच्छिंद्र आणि मंजुळेजवळ सांगितला होता. तेव्हापासून तिला सतत भीती वाटायची की या 2 शिष्यापैकी कोणीतरी येईल आणि त्याला परत घेऊन जाईल आणि आपण परमसुखापासून वंचित होऊ. आपलं परमनिधान आपल्यापासून दूर जाईल. म्हणून तिने आपल्या राज्यात कडक फरमान काढलं होतं की कोणत्याही पुरुषाला या राज्यात प्रवेश करता येणार नाही. फरमानाबरोबर तिनं कडक बंदोबस्तही वाढवला होता. हे फरमान काढण्याचं कारण कोणालाच समजलं नव्हतं, पण कोणताही परका पुरुष त्या राज्याची वेस ओलांडून आत येऊ शकत नव्हता. सर्व देशभर भ्रमण करणारा जालंधराचा शिष्य कानिफ हा त्या स्त्री राज्यावरून येत होता. तेव्हा त्याला मच्छिंद्राची हकीकत कळली आणि केवळ योग साधना करून माणसाला इंद्रिय दमन करणं शक्य होत नाही. तो योगभ्रष्ट होतो, मायामोहात गुरफटून जातो हे पटलं. कानिफला मच्छिंद्राची ही अवस्था समजल्यानंतर अतिशय वाईट वाटलं, पण त्याच्या हाती काहीच नव्हतं. कानिफ तसाच पुढे निघाला. वाटेत त्याला आपल्या सद्गुरूची आतुरतेने वाट पाहणारा चौरंगी भेटला. आसाहून त्यानं आपल्या गुरुची चौकशी केली. कानिफला कानी आलेली वार्ता चौरंगीला सांगणं नाईलाजानं भाग पडलं. ती ऐकून तो धाई धाई रडू लागला. आता माझ्या सद्गुरू रायाला कोण सोडविल, त्याचं कसं होणार म्हणून तो शोक करू लागला. तेव्हा त्याला गोरक्षाची आठवण झाली. गुरुला यातून समर्थ गोरक्षच सोडवू शकेल असा त्याला विश्वास वाटला. म्हणून त्यानं कानिफला सांगितलं की वाटेत तुला गोरक्ष भेटेल, त्याला हा सर्व वृत्तांत सांग आणि संकट निवारणासाठी त्वरित पाचारण कर. असा निरोप कानिफानंतर येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला चौरंग देत होता. भेटेल त्याला विनवत होता, सांगावा धाडत होता. इकडे योगीराज गोरक्षानं गुरु आज्ञेप्रमाणे तन मन धन अर्पून योग धारणा केली. सर्व सिद्धी प्राप्त करून घेतल्या. तपसाधना पूर्ण केली. गुरुभेटेची त्याचाही जीव तळमळत होता. गुरुभेटेची आस त्यालाही लागून राहिली होती. ते कुठे भेटतील, केव्हा भेटतील असं त्याला होऊन गेलं होतं. म्हणून अखेर आपलं स्थान सोडून तो आपल्या गुरुच्या शोधात निघाला. अनेक तीर्थक्षेत्र हिंडत धुंडत गुरुला पाहत निघाला, पण कुठंही मच्छिंद्रनाथाची भेट झाली नाही. तीर्थक्षेत्राला भेटणाऱ्या योगीजनांना चौरंग्याप्रमाणे गोरक्षही विनवून विनवून विचारत होता, पाहिलात का हो माझा सद्गुरुनाथ, तुम्ही कुठं? त्याला भेटल्या वाचून माझीही तगमग शमणार नाही असं विचारित विचारित तो 4 दिशा हिंडला. डोंगर, दऱ्या, घळी, गुहा त्यानं शोधल्या, पण गुरु सापडला नाही. त्याला शोधित तो शिवमहांकाळ नगरीत आला. त्या शिवमहांकाळ नगरीत काही योगीजन वास्तव्य करून राहिले होते. ते गोरक्षाला भेटले. त्यांनी गोरक्षाला त्यांचा पंथ आणि गुरु कोण असं विचारलं. त्यावर गोरक्षानं त्यांना प्रतिप्रश्न केला की आपण कोण, कुठले, आपली खूण कोणती, संप्रदाय कोणता तेही सांगावं. मी मच्छिंद्रनाथाचा शिष्य, साक्षात शिवशंकरानं आमचा परमपूज्य गुरुला उपदेश केला. त्या गुरुचा मी दासानुदास, आमचा पंथ एकच, माझं नाव गोरक्ष, आता आपली ओळख सांगावी. तेव्हा त्यातल्या एका योग्यानं आपल्या पंथाची खूण सांगितली. मी महायोगींद्र जालंधरनाथाचा शिष्य कानिफ. आम्ही पण नाथपंथी आहोत. आमचा पंथ जगद्विख्यात आहे. कानिफचे हे शब्द ऐकताच गोरक्षानं कानिफाला आलिंगन दिलं आणि भेटीचा आनंद व्यक्त केला. बसायला आसन दिलं. ते योगीजन जिथं बसले होते, अध्यात्म चर्चा करत होते. ते सुंदर उपवन होतं. वृक्षांची घनदाट छाया पसरली होती. त्या वृक्षांना फळं इतकी लहडली होती की वृक्ष त्या भारानं वाकले होते. त्या रसाळ पक्व फुलाफळांचा सुगंध असं म्हणतात दरवळत होता. ती फळं क्षुधाशमनासाठी वापरावीत असं त्या साधूंच्या मनात आलं. हे त्यांच्या मनातलं गुज गोरक्षानं ओळखलं आणि तो कानिफला म्हणाला, कानिफनाथा, आपल्यासोबत असलेल्या या सर्व संत सज्जनांना ही रसाळ फळं खाण्याची तीव्र इच्छा झाली आहे. आपल्या योग सामर्थ्यानं ती खाली काढा आणि त्या सर्वांची क्षुधा शांत करा. गोरक्षाचं हे बोलणं ऐकून कानिफ म्हणाला, आपल्या गुरुची दीक्षा महान आहे. त्याचे योग साधनही अपार आहे. आपण त्यांचेच शिष्य. आपणच झाडाला जराही धक्का न लावता ही फळे खाली काढावीत आणि सगळ्यांना द्यावीत. कानिफचे हे शब्द ऐकताच गोरक्षानं आपल्या योग सामर्थ्याच्या जोरावर झाडाला जरा सुद्धा धक्का न लावता सर्व पिकलेली फळं काढली.
जमलेल्या साऱ्यांनी ती नवल करीत पोटभर खाल्लीनी तृप्तीचा ढेकर दिला. सगळ्यांची तृप्ती झाल्यावर गोरक्षानं कानिफला विनंती केली, कानिफनाथ, मी सगळी फळं खाली काढली, आता तुम्ही ती झाडावर जशी होती तशी लावा. गोरक्षनाथ, ही योगलीला तुम्हीच करू जाणे. आम्हाला हे असं करता येणं शक्य नाही. या सिद्धीच्या व्यापात आम्ही सापडलेलो नाही. ज्या रीतीनं तुम्ही ती खाली उतरवलीत त्याच रीतीनं सजीव करून पुन्हा झाडावर लावावीत. कानिफनाथ, तुमचा गुरु तर अत्यंत महान, सर्व योगीजनात श्रेष्ठ योगीराज, त्यानं तुमच्यावर एवढीही कृपा केली नाही. हे सिद्धी सामर्थ्य तुमच्या अंगी नसताना तुम्ही स्वतःला योगी कसे म्हणवून घेता आणि योगी म्हणून जगात भूषण कसे काय मिरवता? एवढ्या महान योग्याची दीक्षा घेऊन शेवटी उपयोग काय? माझ्या सद्गुरूचं सामर्थ्य किती प्रबळ आहे ते तुम्ही पहाच. असं म्हणून गोरक्षानं सर्व फळांच्या आठळ्या बिया एकत्र केल्या. सद्गुरू रायाचं नाव घेऊन त्या सगळ्यांवर पाणी शिंपडलं आणि काय आश्चर्य, त्या सर्व आठळ्या बियांचं सजीव फळात रूपांतर होऊन ती होती त्या जागी जशीच्या तशी लगडली. जमलेले योगीजन तोंडात बोट घालून तो प्रकार बघत राहिले. गोरक्षानं न राहून कानिफला म्हटलं, आपण आपलं कुठलंच सामर्थ्य आम्हाला दाखवलं नाहीत. जर कोणतीच सिद्धी योग सामर्थ्यानं प्राप्त झाली नसेल तर आपल्या गुरुनाथाला जाऊन विचारा की आपल्या दीक्षेचा उपयोग काय? दीक्षा देऊन अखेर शिष्याला दिलं काय, शिकवलं काय? कानिफनाथ गोरक्षाचं बोलणं शांतपणे ऐकत होता. तो शांतीचा सागर होता. इतकं वाकडं तिकडं गोरक्ष बोलत असूनही तो एक शब्द उलटा बोलला नाही. त्यानं गोरक्षाला बोलू दिला आणि मग धीम्या स्वरात स्वतः बोलायला सुरुवात केली. आम्ही सिद्धीला भुलणारी, तिच्या पाठी धावणारी माणसं नाही. गोरक्षा, योगाला अवास्तव व प्राधान्य आम्ही कधीही दिलं नाही. आमचं वास्तव्य त्या अविनाशी तत्वाजवळ असतं. एक सद्गुरू तेवढा आम्ही जाणतो. सद्गुरू जालंधरनाथ, तुम्ही स्वतःला तुमच्या सद्गुरूचे दास समजता. विरक्त होऊन उदास स्वरूपात वावरता, पण लौकिकाची आस धरूनच आपल्या विरक्तीचं प्रदर्शन करता. ज्याला स्वात्म साधनाचीच खरी चाड आहे त्याला लौकिकाची पूर्ण अनावड असते. दुसरे कशात त्याचं मन रमत नाही. तुमचा गुरु मच्छिंद्रनाथ, त्याचे सर्व विलासीभोग प्रकार आम्ही जाणतो. तो एका सामान्य स्त्रीच्या मायामोहात गुरफटला गेला आहे. कामिनीच्या संगतीत पामराहून पामर बनला आहे आणि अशा तुमच्या सद्गुरूचा बडिवार आणखी मी काय सांगू. मल्लाळ देशच्या पिंजऱ्यात मच्छिंद्र रूपी पोपटाला कामवासनेचा मधुर चारा भरवून ती सुंदरी त्याला खेळवते आहे. तुमचा गुरु कामिनीला भुलला, तुम्ही सिद्धीला अंगीकारलं, मग आम्ही साऱ्यातून उदास झालो, मुक्त झालो हे म्हणण्यात काय अर्थ आहे? कानिफाच्या बोलण्यानं गोरक्ष वरमला, पण तरीही उष्ण अवसान आणून म्हणाला, दिव्याखाली अंधार तसं आपल्या पायाखाली काय जळतं आहे तेही आता बघावं. इतरांना दोष लावण्यात काय अर्थ? तुमच्या जालंधर गुरुनाथांची कीर्ती आम्हीही ऐकून आहोत. एका स्त्रीला उपदेश देण्याच्या नादात त्याचा घात झाला. गौड बंगालच्या गोपीचंद राजानं एका विहिरीत त्याला गाढून टाकलं, पण मैनावती राणीला मात्र ह्या गोष्टीची खबरबात सुद्धा नाही. त्याचेच शिष्य तुम्ही कानिफनाथ, तुम्ही त्यांना सोडवण्यासाठी काय करणार? हे गोरक्षाचं बोलणं ऐकून कानिफला त्यातून जालंधरची खबरबात कळली म्हणून आनंद झाला. उठून त्यानं कोणताही अनुमान न करता गोरक्षाला मिठी मारली आणि त्याचे आभार मानले. गोरक्षा, आज तुझ्यामुळं मला माझ्या गुरुचा पत्ता कळला. तुझे अनंत उपकार झाले माझ्यावर. गोरक्षालाही स्वतःच्या बोलण्याची लाज वाटली आणि त्यानं कानिफची क्षमा मागितली व दोघांमधलं द्वैत संपवलं. ते आनंदानं परस्परांना भेटले आणि एकमेकांचा निरोप घेऊन आपापल्या गुरुला शोधायला आणि त्यांची संकटातून मुक्तता करायला निघाले. अशा प्रकारे श्री दत्तप्रबोध ग्रंथातील 38वा अध्याय समाप्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.